मागील भागामध्ये आपण पेपर 1 पाहिला. मराठी साहित्याचा जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे त्यातला ऑप्शनल पेपर मराठी साहित्याचा पहिला पेपर नेमका होता कसा? प्रश्न कशा प्रकारचे आले होते? एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं होतं? त्याची काठिण्य पातळी कशी होती? गुण कशा प्रकारचे आहेत? किंवा तो पेपर नेमका होता कसा? तो UPSC सारखा आहे की त्याच्यामध्ये काही बदल केलेला आहे का त्या UPSC पेक्षा थोडंसं डाऊन जायचा प्रयत्न केला आहे? काय केलं आहे नेमकं त्यांनी? किंवा अभ्यास करण्यासाठी पुढं काय करावं या सगळ्या गोष्टीचा जो भाग आहे तो गेल्या पेपरमध्ये डिस्कस करत असताना आपण पाहिला. आणि त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जर तुम्ही आहे ना मागील मराठी साहित्याचा लास्ट टाईम रिव्हिजन म्हणून एक व्हिडिओ होता, मराठी साहित्याचे एक्सपेक्टेड टॉपिक म्हणून असे 2 व्हिडिओमध्ये एकंदरीत 3 व्हिडिओ होते. ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील किंवा स्वतःहून UPSCचे जे मागील प्रश्नपत्रिका जर पाहिले असतील आणि ते पण डिस्कशन पाहिलं असेल म्हणजे मागीलचं डिस्कशन जर पाहिलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, म्हणजे जे अभ्यास करतील त्यांना किंवा त्यांनी जाणीवपूर्वक अभ्यासलं आहे त्यांना हे जरूर लक्षात आलं असेल की पेपर आपल्याला ऑलरेडी माहीत असतो की येणार आहे काय. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्हाला माहीत नाही की पेपर काय येऊ शकतो. तुम्हाला माहीत असतं पेपरमध्ये काय येणार आहे, फक्त तुमचं काम आहे सराव करणं, प्रेझेंटेशन व्यवस्थित करणं आणि तेच करणं पुन्हा शेवटी आहे ना, शेवटी जे तुमचा पेपर असतो त्याच्यामध्ये तेवढं जर केलात तर तुम्हाला मार्क कमी मिळणार नाहीत हे तर आपण जरूर म्हणू शकतो आहे ना. म्हणजे असं म्हणायचं नाही मराठी साहित्य अवघड आहे, काहीतरी वेगळं आहे, कळत नाही, हे नाही ते नाही. तुम्ही विचारा आहे ना, तुम्ही स्वतः अनुभव घ्या किंवा थोडा अभ्यास करा, तुम्हाला सगळं काही समजून जातं. ठीक आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर हा जो MPSCचा पेपर 2 आहे मराठी साहित्याचा त्याच्यामध्ये नेमका बदल काही केला आहे का या MPSCवाल्यांनी आहे ना, किंवा त्याच्यामध्ये काही बदललं आहे का, स्वरूप काय आहे, प्रश्न वगैरे कशा प्रकारचा आला आहे ते सगळं आपण थोडक्यामध्ये इथं पण हे डिस्कस करायचा प्रयत्न करूया आहे ना. हा जो पेपर आहे तो डिस्कस करत असताना छोट्या मोठ्या गोष्टी पण आपण कन्सिडर करायचा प्रयत्न करूया. ओके, तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी कळली की आज आपलं काय करायचं आहे. ठीक आहे, मग सुरू करायची. तर सुरुवात करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. झकास जबरदस्त भारदस्त वगैरे 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 आणि खरंच मनापासून. समजलं असेल? समजलं ना एवढी गोष्ट. आता काही सूचना असतात याच्यामध्ये त्या तुम्ही म्हणजे स्वतः पेपर पाहिला असाल तर त्याच्या सूचना वाचल्या असतील, परंतु काही लक्षात ठेवा म्हणजे UPSCमध्ये बी असतात. काय आहे सूचना याच्यामध्ये, म्हणजे पेपरमध्ये सुरुवातीला सूचना दिल्या असतात की टोटल 8 क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 5 प्रश्न सोडवायचे आहेत, पहिला दुसरा अनिवार्य असतो. हे तुम्ही पाहिले ना, हे जरूर वाचा. म्हणजे याला असं म्हणू का की जाऊ द्या म्हणजे आपल्याला माहीत आहे असं करू नका, वाचा. त्याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत MPSCच्या या सूचनेमध्ये, ते म्हणजे हे की सगळे प्रश्न अनुक्रमाने सोडवा आहे ना, कारण ते डायरेक्ट म्हणतात की दुर्लक्षित केली जातील. म्हणजे जर एखाद्या प्रश्न सपोज की पहिला प्रश्नाचा जर पहिला प्रश्न तुम्ही पहिल्या पेजवर सोडलात आणि पहिल्या प्रश्नाचा चौथा प्रश्न जर तुम्ही 8व्या पेजवर सोडला तर ते म्हणतात दुर्लक्षित केलं जाऊ शकतं असं ते म्हणतात. त्याच्यामुळं सगळे प्रश्न अनुक्रमाने सोडवा. परत एकदा सगळे प्रश्न अनुक्रमाने सोडवा. ओके. त्याच्यानंतर जिथं शब्दमर्यादा म्हटल्या तिथं शब्दमर्यादाचं पालन करा. जिथं तुम्ही काहीच लिहिलं नाही तिथं काट मारा, चुकीचं असलं तरी बी काट मारा, अशा प्रकारे म्हणतात. आणि आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जर आकाश म्हणतो नकाशे वगैरे चित्र काही असतील है ना, तर तसं ते काढायचा प्रयत्न करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. सूचना तुम्ही जरूर वाचा. परत एकदा सांगतो अभ्यास करणारी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, सूचना जरूर वाचा त्याच्यातल्या. ओके, तर आता आपण पेपर दुसरा हे डिस्कस करायचा प्रयत्न करूया. तर तुम्हाला माहिती आहे की 2 सेक्शन असतात. त्याच्यामधला पहिला सेक्शन आपला आहे हा गद्य सेक्शन विभाग अ. ओके, तर हे माहिती आहे तुम्हाला. पहिला प्रश्न, पुढील 5 उत्तराचे रसस्वादपूर्वक विवेचन करा. रसस्वाद म्हणजे काय, रसस्वाद कसा सोडवायचा असतो, त्याचा अर्थ काय आहे, हे सगळं आपल्या अनोखी लॅबच्या चॅनलवर आहे. जे नवीन आहेत ते पाहू शकता. ओके, तर हे रसस्वाद आपल्याला खाली 5 उतारे दिलेले आहेत. सगळे 5 ही कंपल्सरी आहेत. सोडून दिलं तर तुम्ही काय करू शकता, तुमचे मार्क लूज करू शकता, कारण पहिला आणि 5वा प्रश्न अनिवार्य असतो. ओके, तर आता हे आणखी एक गोष्ट बघा, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, जुने आहेत तुम्ही असं म्हणू नका की सर बार बार सांगतात, परंतु जे नवीन आहेत त्यासाठी पहा मी परत एकदा स्पष्ट भाषेमध्ये सांगतो. तुम्ही म्हणजे कोचिंग लावा अथवा नाही लावा, काही करा त्याच्यामध्ये, काही असू द्या. म्हणजे हे प्रायर कंडिशन आहे की जे पेपर 2चे 19 पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचलेच पाहिजेत. परत एकदा काय म्हणतो 19 पुस्तकं, ठीक आहे, ते तुम्ही वाचलेच पाहिजे. तुम्ही कोचिंग लावा नाही लावा काही फरक पडत नाही, तुम्हाला ते वाचावेच लागतं. म्हणजे हे तुम्ही म्हणा काळ्या दगडावरची रेघ आहे, ज्याला ह्याच्यामध्ये मार्क मिळवायचे त्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजेत. किती वेळेस वाचताल
आहे ना. मी तर रिकमेंड करतो की 3 वेळेस वाचा. पहिलं फास्टमध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये नोट्स, सेकंड रीडिंगमध्ये नोट्स काढायचा प्रयत्न करा आणि थर्ड पुन्हा परत एकदा फास्ट वाचू शकता. अशा प्रकारे तुम्ही करा, आहे ना. जे नवीनसाठी हे सांगितलेलं आहे मी. ओके, का करायचं तर हे जे उतारे आलेले आहेत ते उतारे कुठल्या पुस्तकातून आलेले आहेत, त्याचा लेखक कोण आहे हे तुम्हाला कळण्यासाठी ते वाचणं अनिवार्य आहे. तसेच ते 15 ते 20 मार्काचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला उदाहरण लागतात आणि ते उदाहरणं तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ठीक आहे, त्यासाठी सुद्धा पुस्तक वाचावंच लागतं. उत्तर लिहिण्यासाठी तर वाचावं लागतं, परंतु हे ॲटलिस्ट हे कुठले उतारे आहेत ते सुद्धा कळण्यासाठी वाचावं लागतं. म्हणजे थोडक्यात कळलं ना, वाचावंच लागतं. यस, कळून घ्या, समजून घ्या मित्रांनो, आहे ना. त्याच्यानंतर आता पहिला प्रश्न पहा. ह्याच्यामधला या पहिल्या प्रश्नामधला पहिला आता तुम्ही म्हणजे वाचला असाल तर तुम्हाला कळेल की हा उत्तर कुठला आहे. पहिला पहा. अगदी योग्य वेळी टॅक्सी थांबली बाहेर आणि मुले आत आली. थोरली लेक आई करून गळ्यात पडली. धाकटी तिला थोपटत शेजारी बसली, मुलगा पायाशी. त्यांच्या रडण्याला तोंड देता देता तिचं रडपार आटलं. अंबुजानं तर इतका हल्लाखोळ केला की तिला आवरताना राधाला जरासा रागही आला. म्हणजे नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गहजब करते. तर हा उतारा कशातला आहे, कशातला आहे बरं, आहे ना. म्हणजे आता ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना कळलं असेल की त्यामध्ये राधा वगैरे नाव आहे. तर हा उतारा कशामधला असला पाहिजे, एक एक पान गळामधला आहे ना, ह्याच्यामधला. तर हे म्हणजे तुम्ही हे प्रश्न कसे सोडवायचे वगैरे जे आहे ना ते सगळं ऑलरेडी आहे आणि उत्तर वगैरे ऑलरेडी आहेत. ते एक फ्री काय आन्सर रायटिंग सिरीज म्हणून आहे, त्याचे सीझन 3 आहे, तर ते बी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, म्हणजे मराठी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी अनोखी लाईव्ह चॅनलमध्ये सगळं काही आहे असं थोडक्यात म्हणायचं आहे. आणि जे तुम्ही म्हणसाल की सर हे उत्तर कसं सोडवावं, कसं करावं, हे सगळं सगळं ऑलरेडी आहे. ठीक आहे, फक्त आपण इथं डिस्कशन करतो आहे. त्याच्यानंतर पहिला कळा एक एक पान गळाव्यामधला आहे. दुसरा बी, मंजुळेची काळजी. मंजुळा म्हणलं की तुम्हाला कळलं असेल हा कुठला उत्तर आहे. मंजुळेची काळजी नाहीशी झाली हे केवळ थोड्याशा अंशी व काही काळापर्यंत खरे होते. खरोखर पाहता काळजीस ते स्थानांतर झाले. जी काळजी आईला होती तीच काळजी पुढे मुलीला उत्पन्न झाली, है ना. हा उतारा तुम्हाला माहीत आहे कुठला आहे, ब्राह्मण कन्येमधला आहे. ओके, त्याच्यानंतर हा सी प्रश्न, पहिल्यामधला सी. काम मातीचे व माती कामाची, कारण शेवटी माणूस ही मातीच व मातीच माणूस. माणसापेक्षा श्रेष्ठ कारण मातीच जगवते साऱ्या प्राण्यांना. माणसापेक्षा माती काय श्रेष्ठ आहे, कारण ती सगळ्या प्राण्यांना जगवते. माणसानं आपले सारे कष्ट उपसून व स्वतः झिजून, म्हणूनच ती काळी माती व तिच्या धनावर पोसले जाणारे आम्ही सारे तिचेच धन, आरंभापासून ते शेवटपर्यंत. ओके, कशामधला आहे ना, कशामधला आहे हे प्रश्न आहे पहा. आठवणीचे पक्षीमधला आहे. ठीक आहे, त्याने ते हे काम करतात पहा, काहीतरी काम आहे त्याचं नाव आहे ना. त्या काम करताना माती लागते. बिधवा बिधवा बिधवामधला आहे, बिधवा आहे ना. तर तो त्याच्यामधला आहे, म्हणजे आठवणीच्या पक्षीमधला हा भाग आहे. ओके, त्याच्यानंतर रस्त्याने चालताना आपण यशाचं खुराडं ओलांडतोय एवढंच काय तिला वाटलं. बाकी त्याच्याविषयी वाटणारी चीड आणि घृणा यापैकी तिच्याकडून काहीच व्यक्त होऊ शकलं नाही. कशामधला आहे, कशामधला आहे हा, म्हणजे तुम्ही पॉज करून सांगा कशामधला आहे मला, म्हणजे तुम्हाला सांगा. हे आहे पहा, जेव्हा मी जात चोरली याच्यामधलं. त्याच्यानंतर पहा 5वा प्रश्न. हे पहा, तुमच्या सुवासनी ब्राह्मण जेवायस बसत आहेत. त्यास काही दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या, नाहीतर त्यास दुरून नमस्कार करून बाहेर चला, म्हणजे ते देवास नैवेद्य पाठवून जेवायस बसतील. कशामधला आहे आता हा तुम्ही सांगा, आहे ना, मी नाही सांगत. काय आहे, हे पहा, तुमच्या सुवासनी ब्राह्मण जेवायस बसत आहेत. त्यास काही दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या, नाहीतर त्यास दुरून नमस्कार करून बाहेर चला, म्हणजे ते देवास नैवेद्य पाठवून जेवायस बसतील. ओके, तर हा शेवटचा उतारा कशामधला आहे तुम्ही सांगा, आहे ना, मी नाही सांगत त्याच्यामध्ये. आता एकंदरीत तुम्हाला जर हे 5ही उतारे जर पाहिले असतील तर असं म्हणू शकता पहा की त्यांनी काहीच अवघड उतारे दिलेले नाहीत. एकदम सोपे उतारे आहेत. तुम्हाला यांचा भावार्थ आणि शब्दशः अर्थ सांगायचा आहे. परत एकदा पहा, हे उत्तर लिहिताना काय काय लिहायचं. 10 मार्क जर तुम्हाला 10 पैकी 5, 6, 7 जर मिळवायचे असतील जास्तीत जास्त, तर काय करायचं, पहिल्या सुरू पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव इंट्रोडक्शनमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव किंवा लेखकाचा थोडासा परिचय किंवा त्याचा जसं की समाज सुधारक, महान विचारवंत वगैरे असे शब्द जोडून तुम्ही जोडू शकता त्याच्यामध्ये, आहे ना. ठीक आहे, हे मी अगोदर सांगितलेलं आहे म्हणून मी थोडक्यात सांगतोय. त्याच्यानंतर पहा की बॉडीमध्ये काय तुम्हाला शब्दशः अर्थ आणि भावार्थ सांगायचा आहे आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वाङ्मय आणि त्याचा निष्कर्ष करू शकता. अशा प्रकारे जर लिहिला स्ट्रक्चर वाईज तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आणि हे उतारे सगळ्यात सोपे उतारे आहेत. एकदा जरी वाचलं तरी तुम्हाला लक्षात येतात की हां, हे या पुस्तकामधलं आहे. म्हणजे असं काही त्यांनी खूप
काय म्हणजे आपला दिमागाला ताण लावावे असे पण उतारे त्यांनी दिलेले नाहीत, सोपे उतारे आहेत ते. ओके, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा. महानुपंदातील स्मृतिस्थळ या ग्रंथाचे भौगोलिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक दृष्टीने असणारे महत्त्व विषित करा. हा प्रश्न अपेक्षित असतो तो आणि आलेला आहे ना. तर याच्यामध्ये काय की हे सगळे पॉईंट कन्सिडर करायचे, भौगोलिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक. ठीक आहे, ते आहे ऑलरेडी, म्हणजे असं नाही की हा प्रश्न येत नाही, हा UPSCला पण सदा येतो आणि इथं पण आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधला बी पहा. मानवी स्वभावातील विविध प्रवृत्तीचे दर्शन. काय शब्द आहे? मानवी स्वभावातील विविध प्रवृत्तीचे दर्शन जेव्हा मी जात चोरली होती आणि जन हे ओळखते जेथे या साहित्यिक कृतीतून कसे घडते. आता हा एक जुना पॅटर्न होता. जुना म्हणजे 2013च्या अगोदर कसं होतं, UPSCमध्ये सुद्धा 2 पुस्तकाला धरून एक प्रश्न यायचा, 2-3 पुस्तकाला. तर त्यांनी इथं सुरुवात केली तसेच. काय केले पहा की इथं जेव्हा मी जात चोरली होती आणि जन हे ओळखते जेतो या 2 पुस्तकाला धरून त्यांनी एक प्रश्न विचारला. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल की उत्तर लिहायचं कसं? सोपं आहे पहा, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. म्हणजे असं जर विचारलं असेल तर तुम्हाला नुसते एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि 2-3 उदाहरणं असली पाहिजेत, तर हा खूप सोपा आहे. म्हणजे तेवढं डिटेलमध्ये बी जायची गरज लागत नाही. प्रश्न काय आहे? मानवी स्वभावातील विविध प्रवृत्तीचे दर्शन. आणि मानवामध्ये नेमकं काय काय असतं, कशा प्रकारचा असतो तो राग, कशा आहे, किंवा त्याचा स्वाभाविक भाग कसा एक प्रकारचा असतो, नेमकं माणूस कसा आहे. आता ज्याने हे ओळखतो जेथेमध्ये, म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं, ज्याने हे ओळखतो जेथेमध्ये जर तुम्ही पाहिलात तर त्या पुस्तकाचा सार काय आहे? सार काय आहे त्या पुस्तकाचा? आहे ना, माणसाला जीवन जगण्यासाठी म्हणजे एक भौतिक गोष्टीची आवश्यकता लागते, तसेच एक आध्यात्मिक गोष्टीची आवश्यकता लागते. भौतिक गोष्ट ही मार्क्सवादी विचारधारा आहे ना, म्हणजे तो मार्क्स वगैरे त्या गोष्टींना सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि एकीकडे भारतामध्ये की आध्यात्मिक आहे, मन वगैरे कसे या सगळ्या गोष्टीचं आहे. तर ज्याने ओळखतो जेथेमध्ये मानवी स्वभावाचे दोन्ही दर्शन सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हे ज्यांनी चांगला अभ्यास केला त्याला मी काय बोलतो ते कळत असेल. ठीक आहे, कारण पुस्तक वाचल्याचे तुम्हाला कळणार नाही. त्याच्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती मध्ये जर तुम्ही पाहिलात की मानवाच्या ज्या भावना असतात किंवा त्याचे जे विचार असतात तिथं तुम्हाला पाहायला मिळतात. सगळ्या कथा नीट वाचा, आहे ना, तुम्हाला कळतील याच्यामध्ये. म्हणजे हा प्रश्न कसा आहे माहिती आहे का? हा प्रश्न जितका सोपा आहे तितका डिटेल पण आहे. म्हणजे जसं व्यक्तीचा अभ्यास आहे त्याच्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर तो लिहू शकतो, अशा प्रकारचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की इथं थोडा अभ्यास जास्त लागतो, आहे ना, तसं अनालिसिस लागतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. विनोद हे समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून साष्टांग नमस्कार या नाटकात कसे वापरले त्याची चर्चा करा. त्याचं साधी गोष्ट आहे पहा की अत्र्यांनी नाद आणि छंदाचा वापर केलेला आहे. आणि जेव्हा तुम्हाला समाजामध्ये एखादी गोष्ट करायची आहे किंवा काहीतरी करायचं आहे तर तुम्ही अशा गोष्टीवर टिप्पणी करा की जे समाजामध्ये वेगळं चाललेलं आहे, परंतु ते तुम्ही बोलल्यानंतर हास्यास्पद वाटावं आणि पुढच्याला ते पटावं सुद्धा. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सूर्यनमस्काराचा भाग आहे, बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे सहज बोलून जातात. ते वाटतं जोक, परंतु तो जोक नसतो, एक टिप्पणी असते. अशा प्रकारचा हा विनोद हा समाज प्रबोधनाचं काम करतो, हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न दुसऱ्यामधले ABC तिन्ही बी आपण याच्यामध्ये पाहिले. ओके, तर हा भाग आहे याच्यामध्ये. आता प्रश्न तिसरा पाहूया. आमच्या या मैत्रिणीने जरा उलटपुलट आपला PDF पाठवले. ओके, ठीक आहे, काय अडचण नाही, आणि दिलं तीच गोष्ट चांगली आहे. ओके, क्वेश्चन तिसरा पहा. त्याच्यामध्ये काय आहे? विनोद नाट्यशैलीच्या संदर्भात साष्टांग नमस्कार या नाटकाचे मूल्यमापन करा. आणि हे डबल प्रश्न विचारला, असं होतं कधी कधी, आहे ना. मागं 15 मार्काला विचारला, आता इथं 20 मार्काला. म्हणजे या नाटकावरच त्याने 35 मार्कावर प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की पुढच्या वेळेस पण विचारतील, तसं नाही. ते 25 वर पर जातील, 10 मार्काला एक विचारतील, 15ला विचारतील, असं बी होऊ शकतं. तर इथं काय, विनोदी नाट्यशैलीच्या संदर्भात साष्टांग नमस्कार या नाटकाचे मूल्यमापन करा. तुम्हाला एकंदरीत नाटक नेमकं कसं आहे हे तुम्हाला सांगायचं. ओके, त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा. महानुभव पंथाचे तत्वज्ञान स्मृतिस्थळ या ग्रंथातून कसे व्यक्त होते साधारण चर्चा करा. पहा, हे असं काय केलं त्यांनी, तुम्ही पहा मागचे प्रश्न. म्हणजे मलाच विचार करायसारखी गोष्ट झाली. कुठं गेला हे पहा. याच्यामध्ये क्वेश्चन दुसऱ्यामध्ये पहा, स्मृतिस्थळावरच भाग विचारला. आणि ह्या क्वेश्चन 2मध्येचा BC भाग पण साष्टांग नमस्कार आहे. आणि इथं बी वरी पहा, क्वेश्चन 3मध्ये पण तेच रिपिटेशन तुम्हाला पाहायला मिळतं आहे ना. म्हणजे साष्टांग नमस्कार आहे, स्मृतिस्थळ आहे, म्हणजे असं काय केलं त्याने. आणि पहा ही प्रश्न पहा. लुटलुटीपर्यंत पोहोचलेली काम प्रवृत्ती हे शोषण व्यवस्थेचे द्योतक असते. हे विधान बाबुराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. म्हणजे कुठल्या व्यक्तीनं जर साष्टांग नमस्कार, जेव्हा मी जात चोरली होती हे 3 जर पुस्तक केले असतील तर त्याचा पेपर 2 झाला, म्हणजे पेपर 2चा शिक्षणीय झाला असं आपण म्हणू शकतो.
कारण त्यांनी तसंच केलं आहे पहा, असं नाही करायला पाहिजे. कारण तर दुसऱ्या पेपरचा काय भाग आहे मग. आणि खाली पण तेच दिसतंय पहा, असं काय केलं आहे म्हणजे ह्यांना दुसरे दिसलेच नाहीत का दुसरे म्हणजे विचार करायसारखे म्हणजे मलाच कमाल वाटतं पहा असं काय केलं त्याने है ना. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मी पाहिला नाही अगोदर पेपर, डायरेक्ट पाहत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये है ना. पहा क्वेश्चन 4 पण पहा, म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळते. आंबेडकरी चळवळीच्या जाणीवेच्या संदर्भात दलितांची मानसिकता स्पष्ट करून बाबुराव बागुल यांची जेव्हा मी जात चोरली होती या संग्रहाचे मूल्यमापन करा. आता बाबुराव बागुलच्या तिन्ही प्रश्नामध्ये बाबुराव बागुल आहे, म्हणजे क्वेश्चन 2 मध्ये पण आहे, 3 मध्ये पण आहे आणि 4 पण मध्ये आहे. त्याच्यानंतर 4था प्रश्न पहा, मानवी स्वभावातील छंदिष्ट वृत्तीचा अनुभव साष्टांग नमस्कार या नाटकातून कसा अनुभवता येतो हे उदाहरणात स्पष्ट करा. हा पण साष्टांग नमस्कार 3रा प्रश्न आहे. आणि स्मृतिस्थळ या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करा. असं का केलंय मला नाही माहीत, पर त्यांनी हे चुकीचं केलं. बाकीचे जे आहेत पहा, जे टॉपिक आहे दुसरे, त्याच्यावर का फोकस केला नाही त्याने. म्हणजे ब्राह्मण कन्या आहे, आठवणीचे पक्षीचं आहे, त्याच्यावर बी 15 मार्कावर विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर हे शेतकऱ्याच्या आसूडवर नाही, त्यांनी काहीच नाही विचारलं त्याच्यात. म्हणजे हे UPSC पेक्षा वेगळंच केलं आहे पूर्णतः. ठीक आहे, कळतं ना. म्हणजे मी तुम्ही सरळ सरळ सांगतो तुम्हाला, जर एखाद्या व्यक्तीने जेव्हा मी जात चोरली होती आहे ना, साष्टांग नमस्कार, जेव्हा मी जात चोरली होती, साष्टांग नमस्कार आणि स्मृतीस्थळ जर केलं असेल तर पेपर 2चा सेक्शन ए त्याचा पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. असंच विचारलं त्याने. असं नाही करायला पाहिजे. म्हणजे UPSC असं नाही करत पहा. तुम्ही कधी पहा, प्रत्येक टॉपिकला म्हणजे प्रत्येक पुस्तकाला तिथं तुम्हाला वाव असतो, प्रत्येक पुस्तकावर त्यांनी प्रश्न विचारतात. इथं त्यांनी तसं नाही केलं. हे योग्य म्हणजे UPSCचं लेवल सारखं नाही आहे, हे वेगळंच त्यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे मला तर नाही पटलं बरं. असा पेपर काय कामाचा आहे त्याच्या. म्हणजे म्हणजे एखाद्याला जर ह्या तिन्ही सब्जेक्ट म्हणजे तिन्हीच पुस्तक केले असतील तर त्याला जास्त मार्क मिळतील. दुसऱ्याने आज सपोज की साष्टांग जर एखाद्या व्यक्तीनं आठवणीचे पक्षी जर चांगला केला आहे आणि एक एक पान गळावया हे जर चांगलं केलं असेल, आहे का ते, ह्याच्यावर एक एक पान गळावामध्ये 15 मार्काचा प्रश्नच नाही ना. आठवणीच्या पक्षीवर प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो आहे का, नाही प्रश्न पहा. म्हणजे त्यांनी हे UPSC सारखं नाही केले थोडक्यामध्ये. सोपं आहे का, सोपं आहे. म्हणजे असं आता इथे एक गोष्ट तुम्ही जरूर लक्षात ठेवा, कुणी असं मानून नका चलो की हे 3च पुस्तक आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, असं बिलकुल बी मानू नका, कारण हे पुढच्या वेळेस आणखी 3च पुस्तक घेतील. कळतं ना. परत एकदा स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, मी वेळ घेऊन तुम्हाला सांगतो की इथं त्यांनी 3च पुस्तकावर फोकस केला आहे. सेक्शन अ मध्ये पेपर 2च्या सेक्शन एमध्ये 3च पुस्तकावर त्यांनी फोकस केला आहे. तुम्हाला तसं करायचं नाही, हे सगळे पुस्तकं अभ्यास करायचं आहेत. नाहीतर कोणी तर असं करून जाईल की फक्त 3च पुस्तक करतो, बाकीचं झालं नका करू तसं. ते सगळं हानिकारक आहे तुमच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर बी सेक्शन पाहूया पहा. मला तर ए सेक्शन काही नाही आवडला. ते नाहीतर काय त्याला असं थोडंच असतं. पुढील प्रश्नाचे उत्तराचे रसस्वादपूरक विवेचन करा. बी सेक्शन जो असतो पहा, तो पद्याचा असतो, म्हणजे कविता संग्रहाचा भाग असतो आहे ना. तर याच्यामध्ये बी तुम्हाला तीच पद्धत अवलंबायची आहे पहा. तुम्हाला त्या कवीचं नाव, कविता संग्रहाचं नाव, त्याची थोडीशी खुशामत करून इंट्रोडक्शन करायचे आहे. त्याच्यानंतर भावार्थ आणि त्याचा तो शब्दशः अर्थ काढायचा आणि शेवटी वाङ्मय करून तुम्ही त्याला कन्क्लूड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला रसस्वाद करायचा आहे. आता मग ह्या आलेत कसे ते पाहूया प्रश्न. नळ नवरा मी नवरी मज तो ओरी काय होईल ऐसे, विरह दुस्सहास्तोवरी कोण सावरी आता करावे कैसे. हा कशामधला आहे, नल दमयंती स्वयंवरमधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा प्रश्न सोपा आहे एकदम. त्याच्यानंतर हे मी कुठं ना कुठं बोलताना वापरलेलेच आहेत सगळे. तुम्ही मागील व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुम्हाला कळतं की हे कुठं ना कुठं मी वापरले, सहज बोलता बोलता मी वापरलेली उदाहरणं आहेत, तेच आलेले आहेत परीक्षेमध्ये. पहा, काढ सखे गळ्यातील तुझ्या चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. खूप सोपा प्रश्न आहे. कशामधला आहे, विशाखामधला आहे का, कशामधला आहे बरं, विशाखामधला आहे का मृदगंधमधला आहे. कन्फ्यूज होतच असं, कशामधला आहे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर पहा, असा मी तसा मी कसा मी कळे ना, स्वतःच्याच घरचा दूरचा पाहून आम्ही. कशामधला आहे हा, स्टॉप करा, तुम्ही थिंक करा. ज्यांनी अभ्यास केला त्यांनी सांगा मला कशामधला आहे. पहा, काढ सखे गळ्यातील चांदण्याचे म्हणजे गळ्यातील तुझ्या चांदण्याचे हात, हा विशाखामधला आहे का मृदगंधमधला आहे. आणि खालचा पण विशाखामधला आहे का मृदगंधमधला आहे. आणि तुम्हाला सांगतो की ह्यांना दोन्हीमधला एक एक आहे त्याच्यामध्ये. तर पहा, हा जो खालचा आहे, ज्यांनी आता विचार केला असेल तर हा जो कसा मी तसा मी कळेना हा जो भाग आहे तो कशामधला आहे, मृदगंधमधला आहे. आणि त्याच्यावरचा जो आहे तो विशाखामधला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती झाले. हां, आता हे आपल्याला वरी जावं लागतं थोडं, कारण पेपर आपल्याला तशाच प्रकारचे दिलेला आहे. याला मला थोडंसं रोटेट करावं लागेल. ओके, ठीक आहे.
हो, तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, डी प्रश्न. पहिले कळले तुम्हाला ए म्हणजे पाचमधला पहिला, दुसरा, तिसरा झाला. आता चौथा म्हणजे डी. सापाचं बरं असतं, त्याला काट टाकता तरी येते. माणसाच्या बाबतीत मात्र तेही घडत नाही, त्याला बुजवता येत नाही त्वचेवरील छिद्र. जगण्याची एवढी आसक्ती आहे की कुठल्याही फुलापर्यंत पोहोचता येत नाही मला. कोण आहेत हा असा शब्द बोलतो तो? नामदेव ढसाळ आहेत का नारायण सुर्वे आहेत? म्हणजे जाहीरनामा आहे का या सत्य जीव रमत नाही हे कविता संग्रह आहे? कोणता वाटतो तुम्हाला? सापाचं बरं असतं असं कोण बोलतं? नामदेव ढसाळ बोलतील है ना, मग त्यांचाच कविता संग्रह असू शकतो. काय वाटतं तुम्हाला? त्याच्यानंतर पाचवा, पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने, हलकेच जागमजा आली दुःखाच्या मंद स्वराने. हे तर किती म्हणजे छानसं वाक्य आहे ते. मी बी वापरलेलं बऱ्याच वेळा म्हणजे एक्सप्लेन करताना. ओके, तर हे कुणाचं आहे? तर मी महाकवी दुःखाचा त्या कवीचा आहे, म्हणजे ग्रेसचा आहे, म्हणजे संध्याकाळच्या कवितामधला हा भाग आहे. तर म्हणजे आलेले हे जे उतारे आहेत म्हणजे रसस्वाद सेक्शन बी मधले सुद्धा खूप सोपे आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये बी सोपे होते, दुसऱ्या ह्याच्यामध्ये बी सोपे आहेत. ओके, समज गए तो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर क्वेश्चन 6 पहा. जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीचा प्रत्यय संत नामदेवाच्या अभंगातून कसा येतो ते विषित करा. 20 मार्काला. तुम्हाला उदाहरणं 2-3 माहीत असली पाहिजेत आणि तुम्हाला तुमचं मत आणि नामदेवानी काय काय कार्य केलं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाकीचे तुम्ही काळं पांढरं करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला 20 मार्काला किती पेजेस लिहायचे? 8व्या मागील भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं 4 पेज लिहायचे. आपण नमूद करायचे की 4 पेज लिहायचे. म्हणजे असं म्हणू नका की 3 पेजमध्ये तुम्ही लिहू शकता. परंतु माझं म्हणणं आहे की ऐका जरा, आहे ना, कधी कधी ऐकलं पाहिजे की 4 पेजमध्ये लिहा, तुम्हाला मार्क वाढतील. एक मानसिकता असते ते. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही 3 पेजेसमध्ये बसत असाल तर 4 पेजमध्ये बसवा, असं माझं म्हणणं आहे. बसवा म्हणजे कळतं ना, ते तुम्हाला शब्दमर्यादा पण माहिती आहे. त्याच्यानंतर 6वा बी पहा. नारायण सुर्वे यांची कविता धार्मिक सालोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हे विधान त्यांच्या जाहीरनामा काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. नारायण सुर्वे यांची कविता काय करते? तर धार्मिक सालोखा आहे ना, सोशल हार्मोनी आपल्याला त्या इंग्रजीमध्ये भाषेमध्ये, तर ते निर्माण करायचा प्रयत्न करते. हे जाहीरनामा काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. कारण जाहीरनामा कविता संग्रह हा काही कुणा एका जातीची धर्माची मक्तेदारी नाही आहे. तुम्ही जर नीट वाचला असेल तर, म्हणून त्यांनी तोच प्रश्न विचारला आणि तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. आणि हा जो कविता संग्रह आहे ना, जाहीरनामा, खूप छोटा आहे. तुम्ही 2 घंट्यात तुम्ही पूर्ण करू शकता, एवढा छोटा कविता संग्रह आहे. पहा, आहे ना. कधी कधी आपण तसं पाहत नाही, म्हणजे आपला मोठा वाटतो सिलेबस. कधी कधी असं पहा ना, जे छोटे छोटे अगोदर करून ठेवा, तुम्हाला 70% भाग तिथं संपवतो. छोटे छोटे अगोदर कंप्लीट करा. मग एकदा 70% कंप्लीट झाला की तुम्हाला वाटतं ना सगळं सोपं आहे म्हणून. म्हणजे असं करायचं. अभ्यास करण्याची एक पद्धत असते मित्रांनो, है ना. म्हणजे ते तर मी शिकवतोच म्हणा अनोखी लॅबच्या क्लासेसमध्ये. हां, सांगता सांगता हे पण आलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये येतील. म्हणजे हे आपला जे प्री वगैरे झाली की मग आपण नवीन क्लासेस ऑनलाईन लाईव्ह सुरू करू. ठीक आहे. जर घ्यायची असेल तर तुम्ही पुन्हा या, आता नका. त्याच्यानंतर निसर्ग कवी म्हणून बालकवीच्या काव्यलेखनातील बलस्थाने आणि मर्यादा विषद करा. म्हणजे एक बालकवीला आपण काय म्हणतो? एक निसर्ग कवी म्हणतो. मग त्यांचं काय आहे, असं स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत हे सांगा म्हणतात. पहा, इथं बी तुम्हाला उदाहरणे लागतात. ठीक आहे. पेपर 2 लिहिताना उदाहरणे लागतात. उदाहरणे पाठ असली पाहिजेत तुम्हाला. कुठल्याही पुस्तकावर कविता संग्रहावर 2-3 जेवढे तुम्हाला लक्षात राहतील तेवढे ठेवा, पण राहावे. त्याच्यानंतर पहा 7वा प्रश्न. शब्दातून एखाद्या दृश्याचे वर्णन करताना तयार होणारी चित्रमयता बालकाव्याच्या काव्याआधारे विषद करा. परत बालकाव्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे त्यांनी तोच भाग केलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे असं का केलं माहीत नाही त्याच्यामध्ये. ओके, तर हा बी प्रश्न कुणाचा आहे? बालकवीवरचा आहे. पुढचा 7वा बी. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जोगी असे म्हणणाऱ्या संत नामदेवाच्या अभंगाची रचनात्मकता वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा पण म्हणजे नामदेवाचा डबल प्रश्न याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे वरच्यासारखाच पॅटर्न त्यांनी धरलेला आहे. म्हणजे एकदा पहिले 3 पुस्तकं धरू, पुन्हा 3 करू. जाऊ दे, हे मला काही पटत नाही, परंतु असो. कार्ल मार्क्सचा प्रभाव नारायण सुर्वे यांच्या कवितेवर जाणवतो. हे विधान आपणास पटते का? जाहीरनामा या काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. पहा, इथं पण त्यांनी म्हणजे ते 3 पुस्तके घेतलेले आहेत. कोणतं आहे? संत नामदेवाची अभंगवाणी, जाहीरनामा आणि बालकवीच्या कविता. पहिल्या 6व्या क्वेश्चनमध्ये बी 3 प्रश्न आहेत. 7व्यामध्ये बी 3 प्रश्न आहेत. फक्त थोडं वेगवेगळा विचारलेला आहे ना. त्याच्यानंतर 8व्यामध्ये पहा. 8व्यामध्ये काय केलं आहे त्यांनी? गोंधळ. समाजातील वास्तवाचे भान सुरुवातीच्या काळात पैंजण आणि नंतर जाहीरनामा या काव्यसंग्रहातून कसे व्यक्त होते हे विषद करा.
हा चांगला प्रश्न आहे. असं जरा काहीतरी विचारावं आहे ना. पैंजण आणि जाहीरनामाला त्याने एकत्रित केले. दोन पुस्तकाला ते एकत्रित करत आहेत. तिथं कविता संग्रह आहेत, दोन कविता संग्रहाला ते एकत्रित करत आहेत. पण प्रश्न काय, समाजातील वास्तवाचे भान म्हणजे पैंजणमध्ये काय आहे, पोवाडा लावणे आहेत आणि त्याच्यामध्ये समाज नेमका होता कसा आणि जाहीरनामामध्ये आलेला समाज कसा आहे हे त्यांनी सांगा म्हटलेले आहेत. म्हणजे याला विश्लेषण लागतं, म्हणजे तुम्हाला दिमाग लागतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, बालकवीच्या प्रतिभासृष्टीतून आनंद उत्साहाचा अनुभव घेता येतो या विधानाची चर्चा करा. परत बालकवीवर प्रश्न आला 15 मार्काचा. ओके. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, आत्मचरित्रिकार व चरित्रकार नामदेव म्हणून संत नामदेवाचे असणारे वेगळेपण त्यांच्या अभंगातून स्पष्ट करा. म्हणजे तोच प्रश्न आहे. एक आहे संत नामदेवावर आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 3 ते 4 पुस्तकावरच त्यांनी फोकस केला, बाकीचं त्यांनी फोकस हटवलेला आहे. म्हणजे त्यांनी असं केले की काही प्रश्न फक्त त्या ह्यासाठीच ठेवलेले आहेत, म्हणजे आपण म्हणतो रसस्वादासाठी, आणि बाकीचे प्रश्न त्यांनी 15 मार्क 20 मार्काला विचारलेले आहेत. UPSC असं विचारत नाही. पेपर 2 हा पूर्णतः UPSC सारखा नाही आहे. ठीक आहे. 5 ते 10% तुम्ही म्हणू शकता, बाकीचा सगळा वेगळा भाग त्यांनी ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु इथं एक अशी म्हणजे मुलामध्ये असे भाग होऊ नये ज्यांनी मला फॉलो करतात किंवा अनोखी लाईफला फॉलो करतात, मी त्यांना प्रामाणिकपणे सांगेन, असं नका करू की यांनी 3च पुस्तकावर प्रश्न विचारला म्हणजे 3च पुस्तक करायचे, असं नाही करायचं. ठीक आहे. कारण ते एकदम आत्मघाती आहे. आता तुम्ही 3 पुस्तकं करून जाचाल आणि पुढच्या परीक्षेमध्ये त्यांनी दुसरेच 3 पुस्तकावर जास्त प्रश्न विचारले तर 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 काय होईल मग, तुम्ही विचार करा. आता याने त्यांनी विचारलं तरी पण एकंदरीत प्रश्नाचं स्वरूप काहीच नाही. जसं की आपल्या ह्याच्यामध्ये होतं UPSCमध्ये तसेच प्रश्न आहेत, फक्त याने 2 पुस्तकाला जुन्या पद्धतीने विचारायचा प्रयत्न केला आहे. तो एक वेगळा भाग तुम्ही म्हणू शकता, बाकी काही वेगळ्या याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आणि विचारण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण पॅटर्न त्यांनी वेगळा केलेला आहे असं आपण म्हणू शकता. ठीक आहे. तर एकंदरीत पेपर कसा होता, तर पेपर तर काहीच असंच नाही की अवघड वगैरे आहे. जो आपण म्हणतो ना, ज्या प्रकारचा अवघड असतो किंवा असायला पाहिजे तसं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की पेपर 2 जेव्हा UPSC विचारते ना, त्याच्यामध्ये जरा शब्द आणि विचारण्याची पद्धत जरा अशी असते की आपला जरा कन्फ्यूज करते. परंतु प्रश्न असतातच, म्हणजे आपल्याला माहीतच असतं की असं करणार आहेत त्याने म्हणून. परंतु इथं त्यांनी वेगळंच केलेलं आहे. इथं त्यांनी एकाच पुस्तकाला म्हणजे या 3च पुस्तकाला जास्त प्राधान्य देऊन त्यालाच वारंवार प्रश्न विचारलेले आहेत है ना. म्हणजे त्यांनी मे बी सोपा करायचा प्रयत्न केला असेल, परंतु काय सांगता येतं ते नाही असं बरोबर. मला तर पटला नाही पेपर. म्हणजे स्पष्ट सांगतो मी कितीतरी आता 6-7 वर्ष झालं शिकवतो, परंतु हा त्यांनी वेगळाच भाग केला आहे. म्हणजे हे एक प्रकारचा भ्रम निर्माण होऊ शकतो. आता ज्यांनी आपलं म्हणजे सपोज की मला त्यांनी नवीन विद्यार्थ्यांनी मला ऐकलं नाही म्हणा, किंवा त्यांनी काही आपले व्हिडिओ वगैरे पाहिले नसतील आणि नुसतं फक्त गेल्या वर्षीचा पेपर म्हणजे MPSCचा 2025चा मराठी साहित्याचा पेपर कसा होता हे पाहून जर तो पुढच्या वर्षीचा पेपर द्यायला गेला, फसला का नाही, तो फसू शकतो ना. त्याच्यामुळं हा एक भ्रमात टाकणारा पण तुम्ही म्हणू शकता की याच्यामुळे फसवेगिरी होऊ शकते विद्यार्थ्याची, की तो तेवढाच करून जाईल आणि बाकीचं त्याला वाटेल की अरे पुढच्या वेळेस ती विचारणार नाहीत, असं होऊ शकतं. ठीक आहे. तर तसं तुम्ही करू नका आहे ना. तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तुम्ही तसं करू नका. आता याच्यामधले जे काही शब्द वगैरे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत आहे ना. म्हणजे याच्यात असं काही अवघड नाही किंवा कुठला असा वेगळा प्रश्न नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अवघड जाईल किंवा म्हणजे कळणार नाही, असं काही याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. ओके. तर ह्याच्यातल्या छोटे छोटे गोष्टी आहेत, जसं की निसर्ग कवी म्हणजे काय असतो किंवा चरित्रकार आत्मचरित्र म्हणजे काय फरक असतो, प्रतिभासृष्टी इथे शब्द आहेत प्रतिभासृष्टी म्हणजे काय, हे तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. यासाठी मग तुम्ही स्वतः अभ्यास करायला पाहिजे, किंवा तसं वेगळे व्हिडिओ आपण बनवू शकतो, परंतु या डिस्कशनमध्ये ते येणार नाहीत. फक्त आपला इथं पाहायचं होतं की पेपर आहे कसा, वेगळा कसा झालेला आहे, बदल कसा झालेला आहे, स्वरूप कसं आहे. ठीक आहे. त्यांनी काय वेगळं केलेलं आहे का, हे सगळं वेगवेगळं आहे का नाही. तर थोडक्यात काय सांगता येतं, शेवटी थोडक्यात एवढंच सांगता येतं की जो पेपर आहे तसाच पेपर आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदललेली आहे आणि त्याच्यानंतर ते जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे, पर प्रश्नाचं स्वरूप जशाच तसं आहे. ठीक आहे. प्रश्नाचं स्वरूप जशाच तसं आहे, पेपरचं स्वरूप तेवढं बदललेलं आहे. गुणाच्या दृष्टिकोनातून नाही, विचारण्याच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. अशा प्रकारचा भाग आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. बाकीचं काय तर सगळं सोपं आहे ना. अवघड काहीच नाही याच्यामध्ये. ज्यांना असं वाटत असेल की अवघड बिघड काहीच नाही बा. आणि तुम्ही जाऊन तुम्ही जर पेपर म्हणजे 19 पुस्तक जरी वाचले असतील, तुम्हाला लक्षात येतं की हे काही अवघड बिघड नाही. ज्याला सराव जमला त्याला तर सगळं सोपंच झालं. फक्त अवघड इथंही एकच गोष्ट आहे की तुम्ही सराव करत नाही. मी बरेच पाहिले जे
सरावच करत नाही, ते सगळ्यात चुकीचं वाटतं मला. मे बी तुमच्यासाठी बरोबर असू शकेल, परंतु एक शिक्षकासाठी ते चुकीचंच आहे. ओके, तर आता छोट्या मोठ्या गोष्टी संपल्या. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मग, है ना. तोपर्यंत काय, अभ्यास करत राहा. काय अडचण आली तर तुम्ही संपर्क जरूर करा. तोपर्यंत थांबूया. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.